निरोगी माणसाचे वजन किती असावे? तर असे बरेच लोक विचारतात आणि सांगतात की निरोगी माणसाचं वजन किती असलं पाहिजे. तर माझ्या मते निरोगी म्हणजे एखाद्या माणसाला निरोगी कधी म्हणू आपण, म्हणजे त्याच्या शरीरात कोणते घटक किती प्रमाणात पाहिजे, किती ग्रॅम पाहिजे, किती किलोग्रॅम पाहिजे, त्याचं वजन किती, तर हे म्हणजे किती हिमोग्लोबिन पाहिजे. तर माझ्या मते एखादा माणूस निरोगी कधी असू शकतो, तर त्याला म्हणजे त्याला असं कुठे दुखत आहे किंवा असं काही वाटत नाही, त्याला चालताना त्रास होत नाही, बसताना त्रास होत नाही, काम करताना त्रास होत नाही, पाहताना त्रास होत नाही. तर हे म्हणजे त्याला शरीरात कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही, त्याला एक सर्वसाधारण वाटते, त्याच्या सर्व क्रिया सर्वसाधारण अवस्थेत चालू असतात. म्हणजे त्याचं श्वसन, त्याचं चलन वलन, त्याची मानसिक, त्याची शारीरिक, हाताची पायाची हालचाल सर्व सर्वसाधारण अवस्थेत असते, त्याला आपण निरोगी असं म्हणू शकतो एक माझ्या मते. आणि असंच आपण रस्त्यातून जाताना इकडे तिकडे कुठे असे लोक आपल्याला भेटत असतात की तुमचं हे चेक करू का, तुमचं ते चेक, तुमची बॉडी चेक करू का, तुमचा हात दाखवा, तुमचा पाय दाखवा, तुमच्या हाताला हे लावतो, लवचुंबक वगैरे लावतो. तर त्यांना अशा व्यक्तीकडे आपण म्हणजे कशा दृष्टीने बघता, अगोदर आपण त्यांचं आरोग्य बघा का ते निरोगी आहेत का. कारण एका निरोगी माणसालाच म्हणजे असं डॉक्टर नाही म्हणत मी, असे रस्त्याने चालणारे अशा एखाद्या निरोगी त्याचं आरोग्य फक्त चांगलं पाहिजे अगोदर, तोच म्हणू शकतो. कारण त्याचं आरोग्य जर कुठे म्हणजे तो जर आजारी दिसत असेल आणि तो जर लोकांना म्हणत असेल, त्याच्याबद्दल शंका सहज निर्माण होते. म्हणून अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, मला पण असे लोक या अगोदर काही भेटले होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही तुमची टेस्ट करून पहा म्हटलं, तुम्ही तुमची टेस्ट करून पहा, तुम्हीच आजारी दिसता तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या हालचालीवरून वगैरे, तर तुम्ही तुमची टेस्ट करून पहा, मला टेस्टची गरज नाही. आणि ज्यावेळेस मला टेस्टची गरज आहे त्यावेळी डॉक्टरकडे जाईल. आणि शक्यतो निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं. आणि ह्या सर्व गोष्टी, वाईट वस्तू खाऊ नये, बाहेरच्या वस्तू म्हणजे अशा तेलकट तुपट त्या जोपर्यंत आपण खात्री करतो तोपर्यंत खाऊ नये. आणि याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. आणि शक्यतो ट्रीटमेंट पासून दूर राहा. म्हणजे आपण ट्रीटमेंट करून जर चांगलं राहत असेल ना, दवाखान्या वगैरे जाऊन जर आपण चांगलं थोडं राहत असेल ना, तर ती आपली आर्टिफिशियल हेल्थ आहे. हेल्थ ही नैसर्गिक असावी, जेणेकरून आपल्याला कुठे ट्रीटमेंट घ्यायची गरजच नसली पाहिजे. आणि ती हेल्थ महत्वाची, हेल्थ नैसर्गिक असते.